ज्यांनी मंत्रिपदाची शपथ जी ती घेतलेली त्यांचे कुटुंब देखील तिथे आहे आणि आपण जर पाहिलं तर सध्या आनंदाचं वातावरण सगळ्या मंत्र्यांच्या कुटुंबियांमध्ये सगळ्या मंत्र्यांमध्ये पाहायला मिळतंय। काही अपवाद जर वगळले तर सध्या आपण पुन्हा एकदा कोणत्या मंत्र्यांनी चेतन ननावरे जोडला जातो। चेतन, जी सगळ्यात महत्त्वाची जी दृश्य येत होती आपल्या समोर, त्या दृश्यांमध्ये महत्त्वाची गोष्ट तुझ्यासोबत जर कोण असतील तर त्यांच्याशी तू संवाद साध। चेतन, पहिल्या कॅबिनेटमध्ये सुद्धा त्यांचा समावेश होता आणि आता पुन्हा एकदा आलेले आहेत। काय सांगाल? एक मिनिट सीएम साहेब निघा, एक मिनिट सीएम साहेब निघा। मुख्यमंत्री निघाले आहेत, आपण पाहू शकतो समोर एकंदरीत मुख्यमंत्री आता निघत आहेत एकंदरीत आणि सोबत आपण शंभूराजे देसाईंशी संपर्क होता। सर, काय सांगाल? पहिला महाविकास आघाडीमध्ये सुद्धा तुमच्याकडे मंत्रिपद होतं, पुन्हा एकदा पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही शपथविधी घेताना माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी माझ्यावरती विश्वास व्यक्त करून मला या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिलेली आहे। माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री हे दोघंही मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये जी प्राथमिकता राज्याच्या विकासाच्या बाबतीतली आम्हाला देतील ती प्राथमिकता पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्ण क्षमतेनं काम करू आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय दोघांच्या पाठीशी मंत्रिमंडळाची एकजूट ताकद, त्यांचे सर्व धोरणं, त्यांचे सर्व आदेश महाराष्ट्रामध्ये पूर्णपणाने राबवण्यासाठी आम्ही टीम वर्क म्हणून काम करू। सर, आज शपथविधी होतो आणि एकीकडे आरोपांना एकंदरीत सुरुवात झालेली आहे विरोधकांकडून। आपण पाहिलं की महिला मंत्र्याचा समावेश नाही, दुसऱ्या टप्प्यामध्ये महिला मंत्री पाहायला मिळतील का? याच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयच आपल्याला स्पष्टपणाने सांगू शकतील, पण निश्चितपणाने महिलांच्या बाबतीत सुद्धा ही युतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये असणारं हे सकारात्मक आहे। आपण पाहाल, पहिल्या 100 दिवसांचा कार्यक्रम जेव्हा आमच्या सरकारचा युती सरकारचा येईल त्या कार्यक्रमामध्ये महिलांच्या प्रश्नांवरती सुद्धा फोकस किंवा महिलांच्या प्रश्नांवरती सुद्धा केंद्रित केलेलं आपल्याला सगळं आमचं कामकाज दिसेल। त्यामुळे अशा पद्धतीची टीका करणं गैर आहे। सर, गृहराज्यमंत्रीपद भूषवलेलं होतं, आता कॅबिनेट आहे, कुठल्या विभागामध्ये काम करायची इच्छा? माननीय मुख्यमंत्री महोदय ज्या विभागाची जबाबदारी माझ्यावरती देतील त्या विभागामध्ये पूर्ण ताकदीनं, क्षमतेनं आणि पहिल्यापेक्षा अधिक चांगलं काम करण्याचा माझा प्रयत्न राहील। नक्कीच एकंदरीत महाविकास आघाडीमध्ये जिथे राज्यमंत्रीपद भूषवलेलं होतं त्याच शंभूराजे देसाईंनी आता कॅबिनेट मंत्रीपद भूषवलेलं आहे। सोबत त्यांच्या यावेळी पत्नी सुद्धा आलेल्या होत्या, त्यांची मुलगी सोबत आहे आणि बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। मॅम, काय प्रतिक्रिया आहे की एकंदरीत आज कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेत आहेत? सर, आनंद वाटतोय? आनंद, खूप आनंद झालाय। लोकांसाठी काम करायची संधी मिळाली ह्याचा फार आनंद झालाय। कारण साताऱ्यामधून आणि एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रातून मोठं नाव आहे राजे। हो, त्याच्यामुळेच लोकांसाठी आता काम करायची संधी मिळाली, एक व्यासपीठ मिळालं, त्याचा खूप आनंद झालाय। सर्वांना, आमच्या घरात सगळ्यांनी आनंद झालाय, आम्ही सर्व आनंदी आहोत। नक्कीच एकंदरीत आनंदाचं वातावरण आहे आजच्या शपथविधीमध्ये। गेले 2 वर्ष ज्या प्रकारे बंडखोर आमदार शिवसेनेतून बाहेर पडलेले होते, एकनाथ शिंदेंबरोबर ते ज्यावेळी गुवाहाटी, गोवा, सुरत मार्गे पुन्हा मुंबईत आलेले होते त्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये जो मानसिक त्रास झाला होता तो त्यांच्या कुटुंबियालाही झालेला होता आणि आज त्या त्रासाचं रूपांतर कुठेतरी शपथविधीच्या दिवशी आनंदामध्ये होताना आपण पाहत आहोत। कॅमेरामन राजेश पनेरसह मी चेतन ननावरे, मुंबई। निश्चितच एकूणच जर आपण पाहिलं तर सध्या सगळ्यांच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण। मात्र शिंदे फडणवीस सरकारचा शपथविधी सोहळा पार पडल्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळते। फटाक्यांची आतषबाजी देखील केल्याचं हे दृश्य आपण पाहतोय। राज्य सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न झाला आणि लागलीच कार्यकर्त्यांनी जी ती जल्लोषाला सुरुवात केलेली आहे, पेढे वाटत या जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। फटाक्यांची आतिषबाजी देखील यावेळी करण्यात येते। जल्लोषाची ही दृश्य आपण थेट पाहतोय लोकशाहीवर। बीड आणि जळगावची 2 मोठी दृश्य आहेत आपण पाहतोय। बीड सिंधुदुर्गची ही दृश्य आपण पाहतोय। मंत्र्यांनी शपथ घेतल्याबरोबरच आपण जर पाहिलं तर लागलीच कार्यकर्त्यांचा जल्लोष जो तो सुरू झालेला आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर बीड आणि सिंधुदुर्गाची ही दृश्य आपण थेट पाहतोय। पेढे वाटत जल्लोष जो तो सुरू झालेला या संदर्भात ताजे अपडेट देतात आपले प्रतिनिधी चेतन ननावरे। चेतन, सध्या काय स्थिती आहे? कारण सगळीकडे आनंदाचं वातावरण जे ते राजभवनावर आपल्याला पाहायला मिळतंय। चेतन, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? रुबीना, एकंदरीत सर्व नेते आहेत ते आपल्या
बोला बोला. नक्कीच रुबीना, एकंदरीत सर्व नेते जे आहेत आपल्या कुटुंबियांसोबत या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करत आहेत. मोठ्या संख्येने या ठिकाणी आता दरबार हॉल खाली झालेला आहे. सर्व मंडळी जी आहेत ती दरबार हॉलच्या बाहेर पडत आहेत आणि एकंदरीतच जे आपण पाहू शकतो की काही वेळापूर्वी ज्या 18 मंत्र्यांनी शपथ घेतली त्या प्रत्येकाचे कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित होते. आता हळूहळू इथून बाहेर पक्ष कार्यालयाकडे नेते निघालेले आहेत. काही मंत्र्या ज्यांनी शपथ घेतलेली आहे ते अद्यापही या ठिकाणी आहेत. आपण रवींद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. एकंदरीत ते अद्यापही व्यासपीठावर आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया, काय नेमकी त्यांची भावना आहे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून. आपल्या सोबत आहेत रवींद्र चव्हाण. सर, काय सांगाल, शपथविधी झालेला आहे आज, एकंदरीत मोठी जबाबदारी असेल सोबत? हे आज आनंद आहे की मला या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्रातील जनतेचं सेवा करण्याची ही एक फार मोठी संधी आहे. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील जनतेची सेवा ही माझ्या परीने मला जेवढा प्रयत्न करता येईल तेवढी मी नक्की करण्याचा प्रयत्न करेन. सत्ता पालटामध्ये तुमचा मोठा वाटा मानला जातो. तुम्ही नेहमीच बॅक स्टेजला राहून काम करता. आज पुन्हा एकदा फ्रंट स्टेजला आलेला आहात. कशा प्रकारची जबाबदारी पार पडायची आहे? हे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, एक सामान्य कार्यकर्ता म्हणून छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या मिळत असतात. एखादी छोटी जबाबदारी असते, त्या छोट्या जबाबदारीतून कधीतरी चांगलं मोठं काम होत असतं आणि त्यामुळे अशीच कामं करत करत कार्यकर्ता मोठा होत असतो. त्यामुळे नक्कीच आपल्या सोबत श्रीकांत शिंदे आहेत, खासदार. सर, काय सांगाल, विस्तार झालेला आहे, मोठा दबाव तुमच्यावरही होता मुख्यमंत्री आणि एकंदरीत त्यांच्यासोबत काम करताना. आता खासदार म्हणून कशा प्रकारे पाहता? नाही, दबाव म्हणजे आता जे पण आत्तापर्यंत काम करत आलो तेच काम पुढेही आम्हाला घेऊन जायचं आहे आणि आता ताकद जी आहे ती अजून वाढलेली आहे. दोघं एकत्र जे आहे, एकत्र अजून पूर्वी होतो, आताही आहोत आणि पुढे येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते कल्याण लोकसभा असेल, त्यास MMR रिजन असेल, तिकडे चांगल्या प्रकारे विकासाची कामं कशी होतील याच्यावरती आमचा फोकस असेल. एक शपथविधी झाला, दुसऱ्या शपथविधीची आता प्रतीक्षा आहे केंद्रातल्या. कारण युतीमधून बाहेर पडताना आपण केंद्रीय मंत्रिपद सोडलेलं होतं शिवसेनेने. आता पुन्हा युती झालेली आहे. मग खासदार म्हणून केंद्रामध्ये आपण कुणाला पाहू? मला वाटतं की हा सगळा केंद्र नेतृत्वाचा आणि सगळे हे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याकडून हा डिसिजन होणार आहे. आज सगळे जे खासदार आहेत हे कुठे मंत्रिपद मिळेल या अनुषंगाने किंवा या उद्देशाने इकडे आले नाही शिंदेसाहेबांच्या बरोबर. हे शिंदेसाहेबांचं नेतृत्व जे आहे, जसं आमदारांनी 50 आमदारांनी विश्वास दाखवला तसंच 12 खासदारांनी जो आहे तो विश्वास त्यांच्यावरती दाखवून आज या ठिकाणी आलेले आहेत. सर, काही प्रमाणात टीकाही होते विरोधकांकडून की एक महिलांचा समावेश नाहीये, याकडे कशा प्रकारे? हे कॅबिनेटचा हा फुल एक्सपान्शन नाही आहे. आज फक्त 9 मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये फुल एक्सपान्शन जेव्हा होईल तेव्हा आपल्याला प्रत्येक क्षेत्रामधून जे आहे त्या व्यक्ती जे आहेत त्या ठिकाणी बघायला मिळतील. पुरुष असतील, महिला असतील, सगळीकडून आपल्याला जे आहे ते सगळ्या स्टेटाचं रिप्रेझेंटेशन जे आहे ते आपल्याला या सरकारमध्ये पाहायला मिळेल मला वाटतं. चव्हाणांना एक शेवटचा प्रश्न आहे. अनेक माजी मंत्री युती सरकारमध्ये होते, आता नव्या युती सरकारमध्ये नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळालेत. दडपण, दबाव काय म्हणता येईल? नाही, या आमचे नेतृत्व जे आहे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असेल, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असणारा अनुभव लक्षात घेता महाराष्ट्राचा विकास आणि तो गतिमान पद्धतीने विकास याकडेच सर्वांचा फोकस असेल. एकंदरीत गतिमानतेने विकासाकडे लक्ष असेल. या ठिकाणी मागे रवींद्र चव्हाण यांच्या मातोश्री आहेत. आई नमस्कार, काय सांगाल, आज शपथविधी झालेला आहे. खूप वर्ष पक्षामध्ये आम्ही काम करताना पाहिलेलं आहे त्यांना, काय पहिली भावना आहे? भावना काय झाली, आम्हाला खूप आनंद झालेला आहे. बाकी काय आम्ही सांगू शकतो जास्त. पण एकंदरीत खूप वर्षांपासून कुटुंबापासून विभक्त राहून काम करावं आम्हाला, एवढी व्हायला पाहिजे अशी बस. आता न्याय मिळाला असं वाटतं पक्षामध्ये? मग बाबा, काय सांगाल, काय प्रतिक्रिया? शुभेच्छा, सर्व शुभेच्छा आहे. आता जबाबदारी जास्त वाढेल. बोलले आता जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे हे आम्हाला कळतं बस. एकंदरीत आपण भावना पाहू शकतो की जबाबदारी वाढलेली आहे. कुटुंबियांच्या चेहऱ्यावरती एक आनंद आहे. कारण इतक्या वर्षाचा संघर्ष असतो, काम करत असतात तळागाळापर्यंत जाऊन आमदार, आणि कुठेतरी मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा कुटुंबियाला एक व्याहत असते. आमदार म्हणून जरी नेते काम करत असले निश्वासपणे, मात्र तरीही कुठेतरी अशा प्रकारचं ज्यावेळी एक सोहळा होतो, एक पद मिळतं, त्यावेळी त्याचा जो एकंदरीत जो कुटुंबाने त्याग केलेला असतं ते कुठेतरी सार्थकी लागले अशी भावना असते. आणि तीच भावना आपण पाहू शकतो की या वेळी चव्हाण कुटुंबियांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. एकंदरीत संपूर्णपणे
आणि एकंदरीत हीच भावना जी आज आपण चव्हाण कुटुंबियांच्या चेहऱ्यावर पाहत आहोत, तीच कुठेतरी एकंदरीत सर्व जे आज कॅबिनेट मंत्रीपदी शपथ घेत होते त्या नेत्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाली. कॅमेरामन राजेश मनियारसह चेतन नावरे, मुंबई. एकीकडे आपण पाहतोय की नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न झालेला आहे. राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नवीन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिलेली. अखेर शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडलेला आहे आणि त्यानंतर जल्लोषाला जी ती सुरुवात झालेली आहे. त्याची ही दृश्य जी ती आपण पाहतोय. फटाक्यांची आतिषबाजी करत राज्याच्या अनेक ठिकाणी जे ते सध्या जल्लोषाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते. पेढे वाटत फटाक्यांची आतिषबाजी करत सध्या जल्लोष सुरू झालेला आहे. भाजपमधून सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील यांनी जी ती नक्कीच आपल्यासोबत राजकीय विश्लेषक तुळशीदास भोईटे सर जोडले जातात. भोईटे सर, नव्या सरकारचा बहुप्रतीक्षित 40 दिवसानंतरचा शपथविधी सोहळा आज पार पडलाय. नव्या सरकारच्या 18 मंत्र्यांबद्दल नेमकं काय वाटतंय आणि पुढचा विस्तार, या सगळ्या मंत्रिमंडळ आजच्या विस्तारातली महत्त्वाचं वैशिष्ट्य काय सांगाल? अगदी सुरुवातीला मी एका गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधतो की प्रत्येक जण मुख्यमंत्र्यांना भेटण्याच्या अगोदर उपमुख्यमंत्र्यांना भेटायचा, त्यांचं अभिनंदन करायचा आणि तिथनं हा सगळा सोहळा सुरू झाला. भोईटे सर. ऋषी, मला असं वाटतं की राजकारण्यांना जेवढं कळतं ना तेवढं आपल्याला कळत नाही. त्यामुळे त्यांनी तसं करणं मी स्वाभाविकच मानतो की देखल्या देवा दंडवत, आणि जो पावतो त्याच्याकडे सामान्य माणसं ही त्याच देवाकडे जात असतात. ज्याच्याकडे ताकद आहे त्याच्याकडे जात असतात. तर यात काही फार आश्चर्य वाटून घेण्याचं तसं कारण नाहीये. प्रोटोकॉल वगैरे वगैरे सर्व ठीक असतात कागदावर, परंतु प्रत्यक्षात वागण्यात मात्र एक व्यावहारिक शानपण असतं आणि त्या आपल्यापेक्षा, सामान्यांपेक्षाही राजकारण्यांकडे थोडं जास्त, थोडं काय खूपच जास्त असतं असं आपल्याला यावर म्हणता येईल. या सगळ्याच्या निमित्तानं जो महत्त्वाचा प्रश्न आज उपस्थित होतोय तो अर्थातच टप्प्याटप्प्यानं, म्हणजे ज्यांच्यावर व्हाईट क्लीनचे ठपका ठेवण्यात आला होता किंवा त्यांच्या क्लीन चिटचे ठपके ठेवण्यात आले, त्यांना प्राधान्यक्रम देण्यात आल्याचा आरोप सरकारवर होतोय. नाही, त्यातला आता असं आहे ना की चित्रा वाघ भाजपाच्या नेत्या सध्या, राष्ट्रवादीतून त्या भाजपात गेल्या. त्यांनी लगेच जी डरकाळी फोडली आहे त्यातून दिसतंय ना की संजय राठोडांसारख्या म्हणजे जो ठाकरे सरकारमध्ये मंत्री होता, ज्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपानं अगदी रान उठवलेलं महाराष्ट्रात, त्या मंत्र्याला, त्या संजय राठोड यांना या मंत्रिमंडळात पहिल्या टप्प्यातच स्थान दिलं जाणं, यातून लक्षात येतंय की वादग्रस्त असणं आणि त्यासाठी आपण खूप आरडाओरडा केलेला असतो ते नैतिक मुद्दे वगैरे, म्हणजे वारंवार जे सांगितलं जातं की या कारणामुळे आम्ही सरकार सोडलं, त्या कारणामुळे सोडलं, आणि प्रत्यक्षातलं वागणं, हा जो फरक असतो ना, बोलणं आणि वागणं, तो या शपथविधीतून फारच प्रकर्षाने जाणवलाय. बाकीची नावं घेतली गेली ती स्वाभाविकच होती. म्हणजे कोकणातून दीपक केसरकर घेतल्यावर इतर कोणाचं तसं शक्य हे नव्हतं, जास्त काही त्यांना वाव नव्हता. मराठवाड्यातून तसंच होतं, मुळात जागा कमी. त्यामुळे स्वाभाविकच, म्हणजे आता ऋषी असं म्हणायला हरकत नाहीये की काही दिवसांपूर्वी की नशिबानं थट्टा कशी मांडली ते गाणं खूपच गाजलेलं, जुनं गाणं नव्यानं गाजलेलं. त्याचं कारण होतं की अनपेक्षित, जे अपेक्षित लोकांच्या मनात होतं की प्रश्न विचारांच्या मनात होतं ते उत्तर नव्हतं आलेलं. आता मात्र या शपथविधीनंतर अनेकांना तसं वाटलं असणार की आपली थट्टा कशी मांडली आहे. कारण शेवटी पुन्हा एकदा तोच प्रकार आहे की सत्ता सोडून आलेली माणसं होती इकडे, शिवसेना शिंदे गट. सर, अगदी याच मुद्द्यावर थेट नेतोय मी तुम्हाला. आज अनेकांनी अपक्षांचा सहभाग नाही म्हणून असं बोलताना फक्त आपल्या नजरेसमोर बच्चू कडूंचंच नाव येतं, पण त्याच वेळेला हे झाले शिंदे गटाचे मित्रपक्ष. भाजपच्या मित्रपक्षांचं स्थान नाही आहे, ज्यात खोत असतील, पडळकर असतील किंवा आणखीन काही नेते, अगदी मेटे असतील, ही नावच आज या सगळ्या दृश्यात, या सोहळ्यात दिसत नाहीयेत. नाही, ते स्वाभाविक होतं. म्हणजे मला त्याचं जराही आश्चर्य वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की मुळात या दोन एकत्र आलेले गट आहेत, म्हणजे शिंदे गट आणि भाजपा, त्यांना असं वाटतंय की पुरेशी संख्याबळ आहे, आणि जी आता तसं पाहायला गेलं तर ती मग उद्धव ठाकरेंची उदारता म्हणायचं की उद्धव ठाकरेंची एक राजकीय चूक म्हणायचं, हा एक वादाचा मुद्दा ठरू शकतो. मात्र त्यांनी ज्या पद्धतीनं 1-2 पक्षवाल्यांनाही मंत्रिमंडळात स्थान दिलेलं किंवा अपक्षांनाही स्थान दिलेलं, ते या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं नाहीये. म्हणजे बच्चू कडून सारखा माणूस, म्हणजे त्यांनी आज जी प्रतिक्रिया आली आहे, आणि तुम्हाला आठवत असेल की ते ज्या पद्धतीनं वावरत होते राज्यसभा विधान परिषद निवडणुकीपासूनच की आमचंही राज्य येईल, आमचंही राज्य येईल, फार फार पुढचं ते बोलत होते त्यावेळी. आणि आताची परिस्थिती म्हणजे
त्याचबरोबर इतर काही म्हणजे यातलं एक नाव म्हणजे मला असं वाटतं की ते रामटेकचे आमदार जयस्वाल त्यांच्या बाबतीतलं की त्यांनी तर आघाडी उघडली. थेट त्यांनी आरोप केलेला की या मंत्रिमंडळात म्हणजे ठाकरे सरकारमधील मंत्री हे कट घेतात, कमिशन घेतात असा आरोप करून एक प्रकारे या बंडाचं कुठेतरी त्यांच्याकडून सुतोवाच झालं किंवा त्यांच्याकडूनच सुरुवात करण्यात आलेली. पुढे काय झालं? आत्ताच्या या मंत्रिमंडळात पहिल्या टप्प्यात तरी त्यांचं नाव नाहीये. त्यामुळे असं की राजकारणात काही वेळा ज्यांना सर अगदी महत्वाचे प्रश्न जे आजच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. परतीचे दोर कापलेले आमदार, आता त्यांना पद नाही आहे किंवा त्यांना सत्तेत सहभाग नाही आहे, मंडळं दिली जातील किंवा शपथविधी केला जाईल, दुसरा एक्सपान्शन केलं जाईल असं केवळ सांगण्यात येतं. पण यांची आक्रमकता ही राजकीय बंडाच्या दिशेनं निघेल की ते बंड हे आता पूर्ण थंडच झालंय, म्हणजे जरी पद नाही मिळालं, मंत्रिपद नाही मिळालं तरी विचित्र कोंडी झालेली असेल त्यांची. एक लक्षात ठेवलं पाहिजे ऋषी आता की आता लगेच ते काहीतरी पेटून उठतील ते परत शिवसेनेकडे वळतील असं मला तरी सध्या वाटत नाही. कारण त्यांनी ते काय सर्वात ईडीमुळे गेले किंवा सर्व आणखी कशामुळे गेले अशातला भाग नाहीये. त्यांची वेगवेगळी कारण आहेत. त्यात सत्ता एक कारण 100% अनेकांच्या मनात असणार आणि आता सत्ता मिळत नाही लक्षात आलं त्यांची काय अवस्था झाली असणार हे आपण मगाच्या त्या जुन्या गाण्यातून कळतच. परंतु एक मुद्दा यातला असा आहे ना की किती काळ अशा पद्धतीने चालू राहील. यातलं असं आहे की एकच आता पुढचं शिवसेनेचं निवडणूक आयोगात आणि सर्वोच्च न्यायालयात काय घडतं त्याच्यावर पुढचं अनेक गोष्टी अवलंबून असतील. ज्यावेळी हे स्पष्ट होईल की सर्वोच्च न्यायालय 10व्या परिशिष्टातल्या पक्षांतरबंदी कायद्याच्या जे निकष आहेत त्याची पूर्तता जर न झाल्यामुळे काही निर्णय घेते का, म्हणजे जे अपेक्षित आहे जे कायद्यात आहे त्या पद्धतीने निर्णय घेतले जातात की अनेकदा अगदी चर्चांमध्ये सुद्धा ऋषी तुमच्यासोबत मी एक मुद्दा मांडला होता की 2014 नंतर अनेकदा आपल्याला हे जाणवलेलं आहे की काही वेळा आणि त्याआधी सुद्धा खरं तर काँग्रेसच्या कार्यकाळात पण होत नव्हता अशातला भाग नव्हता, मात्र आता जास्त प्रमाणात घडतं त्यामुळे आपण जास्त आताच्या काळात वावरतो त्यामुळे आताच्या काळावर जास्त बोलतो की नियम आणि कायद्यापेक्षाही काही वेळा राजकीय स्वार्थ महत्वाचा ठरतो आणि त्या पद्धतीनं काही निवाडे येताना दिसतात वेगवेगळ्या यंत्रणांचे सुद्धा. त्यामुळे नेमकं तिथं काय घडतं त्याच्यावर सुद्धा अनेकांच्या मनातली जी खदखद आहे ती बच्चू कडूंसारखे बोलून दाखवतात आहे. काही लोक आणखी त्यावर बोलतील किंवा थोडीशी नाराजी करून काहीतरी त्याची राजकीय किंमत वसूल करतील किंवा त्यांना पुढच्या टप्प्यात जर काही पावलं उचलायची असतील तर ते त्याच दिशेने जातील. त्याचबरोबर आणखी एक मुद्दा जो आहे की महाराष्ट्रातलं राजकारण कसं बदलत जाईल. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील 3 पक्ष एकत्र राहतील का पुढेपर्यंत, कारण विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदावरून जर व्यवस्थित सामंजस्याने मार्ग निघाला तसं काही त्यात वाद झाला नाही त्यातून पुढची दिशा स्पष्ट होत जाईल. जर हे 3 पक्ष एकत्र राहिले त्यांचं बळ एकत्र राहिलं तरी सुद्धा अनेक ज्यांच्या मनात नाराजी असेल म्हणजे शिवसेनेतून बंडखोरी केलेल्यांच्या मनात जर काही वेगळं नाराजीचे सूर उमटत असतील तर त्यांना त्याची वाट करून देण्याची संधी आहे असं त्यांच्या मतदारसंघातील परिस्थितीनुसार वाटू शकतं. कारण शेवटी तिघं एकत्र येतील तेव्हा टक्केवारीच्या हिशोबाने गेलं तर 50 पेक्षा जास्त होतात. अगदी शिंदे गटाची 5% मतं शिवसेनेच्या 2014च्या आपण जे एकटे लढलेले त्यातल्या 20%, 19-20% वजा केली तरी सुद्धा हे तीन पक्ष हे भाजपा आणि शिंदे गटाच्या एकत्रित मतापेक्षा सरस ठरतात. त्यामुळे त्यानुसार सुद्धा विचार होऊ शकतो काही आमदारांचा, पण ते लगेच काही होईल असं सध्या तरी मला नक्कीच. सध्या अगदी स्पष्ट बोलायचं राजकीय दृष्ट्या आणि प्रशासकीय दृष्ट्या या प्रत्येकाची गरज पालकमंत्रीपद आणि ध्वजवंदन सोहळा हीच प्राधान्यक्रम होता आणि त्या निमित्तानं आम्ही हे सगळं आलबेल करतोय हे दाखवायचं होतं. ते दाखवण्यात आज हे सरकार यशस्वी ठरलंय हा आजच्या दिवसाचा अन्वयार्थ नक्कीच म्हणू शकतो. धन्यवाद भोईटे सर या सगळ्या विश्लेषणाबद्दल. निश्चितच आपण पाहतोय की आज राजभवनात शपथविधी पार पडलेला आहे. गुलाबराव पाटील शिंदे गटातील मंत्री कोणकोणते शिंदे गटातील मंत्री आहेत ते आपण पाहणार आहोत. मात्र संजय राठोड यांनी शपथविधी घेतली यावरून अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलेलं आपण पाहूया. अजून काही लोक मंत्री बनवले जाणार आहेत का? आणखी मंत्री बनवले जातील पुढच्या टप्प्यामध्ये लवकरच तेही होईल. संजय राठोड यांना मागच्या सरकारमध्ये पोलिसांनी क्लीन चिट दिली होती आणि त्यामुळे त्यांना आपण मंत्रिमंडळामध्ये सहभागी केलेला आहे. त्या उपर कुणाचं काही म्हणणं असेल तर नक्की त्याचं देखील ऐकून घेतलं जाईल.
शिंदे गटातले मंत्री कोण कोण आहेत आता आपण एकदा पाहूयात. गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सामंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई. भाजपातील कोणकोणत्या आमदारांनी शपथ घेतलेली ते देखील आपण पाहूयात. राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण, अतुल सावे आणि मंगल प्रभात लोढा. एकूणच जर आपण पाहिलं तर आता मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतरच शपथविधी सोहळा जो तो झालेला आहे आणि त्यानंतर जल्लोषाचं वातावरण आपल्याला खरं तर पाहतोय. कारण एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना आमदारांनी बंड केल्यानंतर राज्याच्या राजकारणात जो तो मोठा भूकंप जो तो झाला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर शिंदे, एकनाथ शिंदे जे ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. कोई फर्स्ट इंसिडेंस नहीं है, इससे पहले भी एक बार 35 डेज के बाद एक्सपांशन हुआ था कैबिनेट का, तो क्रिटिसाइज कोई भी कुछ भी कर सकता है, लेकिन जिस एफिशिएंसी से हमारे सीएम और डिप्टी सीएम ने काम किया है उसकी सराहना करनी पड़ेगी. More than 173 decisions were taken during this period, and they have tried to give relief to the flood affected areas and have taken so many progressive decisions. So I feel that they will have to support them now, and we will have to see that we go to further heights, and Maharashtra will have to bring back the past glory of Maharashtra. सर, कुछ लोगों के मंत्रिमंडल में शामिल किए जाने का विरोध भी हो रहा है. अब्दुल सत्तार का विरोध विपक्ष के लोग कर रहे हैं. संजय राठौड़ को लेकर चित्रा वाघ ने कहा है कि उन पे जो आरोप है उसके खिलाफ उनकी लड़ाई जारी रहेगी. इसको कैसे देखते हैं विरोध? देखिए, विरोध तो होता रहता है, लेकिन जिस बंजारा कम्युनिटी को राठौड़ जी रिप्रेजेंट करते हैं उनकी बहुत सारी अपेक्षाएं उनसे है. उन पे कोई भी जो आरोप है वो अभी तक सिद्ध नहीं हुआ है. तो मैं ऐसे सोचता हूँ कि इस तरह की क्रिटिसिज्म होनी नहीं चाहिए. उनको काम करने का मौका देना चाहिए, और उन्होंने अपना जो समाज है, जो पिछड़ा हुआ समाज है, उसको न्याय देना चाहिए. एकूणच जर आपण पाहतोय तर आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात सर्व 18 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील यांनी शपथ घेतली, तर शिंदे गटाकडून पहिल्यांदा शपथ घेण्याचा मान गुलाबराव पाटील यांना मिळालेला आहे. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळात एकही महिला नेत्याचा जो तो समावेश नसल्यामुळे पुरुष प्रधान मंत्रिमंडळ असं म्हणण्यात आपल्याला हरकत नाही. कारण एकूणच जर आपण पाहिलं तर अनेक आता चर्चांना उधाण आलेलं आहे. कारण शिंदे गटातील आक्रमक चेहरा संजय शिरसाट जे ते वारंवार संजय राऊतांवर टीका करत असल्याचं गेल्या काही दिवसांपासून आपल्याला पाहायला मिळत होतं. त्यांचा पत्ता कट झाल्याचं खरं तर इथे पाहायला मिळते. याचं जर आपण पाहिलं तर सारव देखील आता ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यांच्याकडून केली जाते. कारण हे छोटं मंत्रिमंडळ आहे, आणखी मोठं मंत्रिमंडळ जे ते येणार असल्याचं वारंवार याच्या वतीनं जे ते बोललं जात आहे. मात्र असं असताना देखील अब्दुल सत्तारांचं नाव जे ते ऐन वेळी आघाडीवर आल्याचं देखील एकीकडे जी ती चर्चा सुरू झालेली आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर भाजपच्या आरोपांमुळेच मंत्रिपद गमावलेल्या संजय राठोडांना पुन्हा मंत्रिपदाचा मान जो तो मिळालेला आहे. या ज्या त्या घडामोडी आज ज्या त्या घडल्याचं आपल्याला खरं तर पाहायला मिळतंय. नक्कीच या निमित्तानं प्रश्न निर्माण होतो की महिला आमदारांना स्थान का नाही. अनेक मोठे दिग्गज महिला आमदार हे भाजपकडे आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडे होते, मात्र दोघांपैकी एकाकडूनही 9 गटांमध्ये देखील एकाही महिला आमदारांना स्थान न मिळाल्यानं पुरोगामी महाराष्ट्रात आता भाजपच्या आणि एकनाथ शिंदेच्या या गटावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. रवींद्र चव्हाण यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी चेतन नवरे यांनी. तर काय सांगाल, शपथविधी झालेला आहे आज, एकंदरीत मोठी जबाबदारी असेल सोबत. मी आज आनंद आहे की मला या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्रातील जनतेचं सेवा करण्याची ही एक फार मोठी संधी आहे. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील जनतेची सेवा ही माझ्या परीने मला जेवढा प्रयत्न करता येईल तेवढी मी नक्की करण्याचा प्रयत्न करेन. सत्ता पालटामध्ये तुमचा मोठा वाटा मानला जातो. तुम्ही नेहमीच बॅक स्टेजला राहून काम करता, आज पुन्हा एकदा फ्रंट स्टेजला आलेला आहात. कशा प्रकारची जबाबदारी पार पडायची आहे? ही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, एक सामान्य कार्यकर्ता म्हणून छोट्या कार्यकर्त्यांना मोठ्या जबाबदाऱ्या मिळत असतात. एखादी छोटी जबाबदारी असते, त्या छोट्या जबाबदारीतून कधीतरी चांगलं मोठं काम होत असतं, आणि त्यामुळे अशीच कामं करत कार्यकर्ता मोठा होत असतो. त्यामुळे नक्कीच
आपल्या सोबत श्रीकांत शिंदे आहेत खासदार. सर काय सांगाल, विस्तार झालेला आहे, मोठा दबाव तुमच्यावरही होता मुख्यमंत्री आणि एकंदरीत त्यांच्यासोबत काम करताना, आता खासदार म्हणून कशा प्रकारे पाहता? नाही दबाव म्हणजे आता जे आत्तापर्यंत काम करत आलो तेच काम पुढेही आम्हाला घेऊन जायचं आहे आणि आता ताकद जी आहे ती अजून वाढलेली आहे. दोघं एकत्र जे आहे एकत्र अजून पूर्वी होतो आताही आहोत आणि पुढे येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते कल्याण लोकसभा असेल, त्यास MMR रिजन असेल, तिकडे चांगल्या प्रकारे विकासाची कामं कशी होतील याच्यावरती आमचा फोकस असेल. एक शपथविधी झाला, दुसऱ्या शपथविधीची आता प्रतीक्षा आहे केंद्रातल्या, कारण युतीमधून बाहेर पडताना आपण केंद्रीय मंत्रिपद सोडलेलं होतं शिवसेनेने, आता पुन्हा युती झालेली आहे. मग खासदार म्हणून केंद्रामध्ये आपण कुणाला पाहू? नाही, मला वाटतं की हा सगळा केंद्र नेतृत्वाचा आणि सगळे हे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याकडून हा डिसिजन होणार आहे. आज सगळे जे खासदार आहेत हे कुठे मंत्रिपद मिळेल या अनुषंगाने किंवा या उद्देशाने इकडे आले नाही शिंदेसाहेबांच्या बरोबर. हे शिंदेसाहेबांचं नेतृत्व जे आहे, जसं आमदारांनी 50 आमदारांनी विश्वास दाखवला तसाच 12 खासदारांनी जो आहे तो विश्वास त्यांच्यावरती दाखवून आज या ठिकाणी आलेले आहेत. सर काही प्रमाणात टीकाही होते विरोधकांकडून की एक महिलांचा समावेश नाही आहे, याकडे कशा प्रकारे? हे कॅबिनेटचा हा फुल एक्सपान्शन नाही आहे. आज फक्त 9 मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये फुल एक्सपान्शन जेव्हा होईल तेव्हा आपल्याला प्रत्येक क्षेत्रामधून जे आहे त्या व्यक्ती जे आहेत त्या ठिकाणी बघायला मिळतील. पुरुष असतील, महिला असतील, सगळीकडून आपल्याला जे आहे ते सगळ्या स्टेटाचं रिप्रेझेंटेशन जे आहे ते आपल्याला या सरकारमध्ये पाहायला मिळेल मला वाटतं. चव्हाणांना एक शेवटचा प्रश्न आहे. अनेक माजी मंत्री युती सरकारमध्ये होते, आता नव्या युती सरकारमध्ये नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळालेत. दडपण, दबाव काय म्हणता येईल? नाही, या आमचे नेतृत्व जे आहे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असेल, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असणारा अनुभव लक्षात घेता महाराष्ट्राचा विकास आणि तो गतिमान पद्धतीने विकास याकडेच सर्वांचा फोकस असेल. कॅमेरामन राजेश मनियारसह चेतन ननावरे, मुंबई. तब्बल 40 दिवसानंतर नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालाय. राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार राई भिडे आपल्यासोबत जोडल्या जातात. राईताई, स्वागत लोकशाही न्यूजमध्ये. 40 दिवसानंतर झालेला मंत्रिमंडळ विस्तार मागच्या 40 दिवसांपासून ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा पूर्ण करणारा ठरतोय का? आता ते त्यांनी जेव्हा राज्यकारभार सुरू केला तेव्हा आपल्याला ते समजू शकेल, परंतु इथे सगळी ऍडजस्टमेंट तडजोडी केलेल्या दिसत आहेत इथे सरकारने, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी. कारण ज्यांना ज्यांना प्रॉमिस केलेलं आहे त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देणं भागच होतं किंवा कुठलंही मंत्रीपद त्यांना देणं भागच होतं. कारण मंत्रीपदाच्या आमिषामुळेच बंडखोरी झालेली आहे हे स्पष्ट आहे. त्यामुळे आता सकाळपासून बातम्या पण पाहतोय की नाराजी आहे अनेकांमध्ये. नाराजी असणारच, कारण प्रत्येकाला तुला मंत्रीपद देतो असंच सांगितलं गेलेलं असणार आणि त्यामुळे मग आमदार उठून दुसऱ्या पक्षात. आपल्या सोबत आहेत अब्दुल सत्तार, ज्यांनी आत्ताच कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. सर काय सांगाल, गेल्या 2 दिवसापासून 2 दिवसाआधी तुमचं नाव होतं, मात्र नंतर यादीतून नाव वगळलं जाईल अशी चर्चा होती, कुठेतरी पूर्णनाम लागला. तुमच्या चॅनल वाल्यांनी त्याला कुठेतरी फेक न्यूज आणली. आता त्याची चौकशी होईल आणि कायदेशीर कारवाई होईल. सर एकंदरीत आपण पाहू शकतो की 18 जणांमध्ये महिलांचा समावेश नाही म्हणून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. अजून काही अंतिम झालेला नाहीये. अजून महिला भगिनी येतील आणि त्यांचाही मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट होईल. फक्त 18 लोकांनी शपथविधी घेतलेली आहे. धक्का दिलेला आहे. 2 नवीन चेहरे आपल्याला दिसले आहेत. तानाजी सावंत असतील, आणखी किती नवे चेहरे पाहायला मिळू शकतात? हो दादा, हे तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दाखवतील. मी कसा चेहरे दाखवणार? कारण की मी शपथविधी देण्याचा अधिकार मला नाही आहे, त्यांना आहे. ज्यांना आहे त्यांना विचारा. एकंदरीतच माझ्याकडे अधिकार नसले तरीही मुख्यमंत्री आता नेमके काय झटके अजून देत आहेत ते लवकरच पाहणं उत्सुकतेचं ठरेल. कॅमेरामॅन राजेश मनियारसह चेतन ननावरे, मुंबई. चेतन ननावरे यांच्याशी संवाद साधत होतो. काही वेळापूर्वी राई भिडे यांच्याशी संवाद साधत होतो. राई मॅडम, आपण पाहिलं की अचानक महत्त्वाचे 2 बाईट्स आले, त्यांच्याकडे वळलो. आता प्रश्न हा निर्माण होतो आणि तो राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे राई मॅडम, की ज्या एकनाथ शिंदेनी बंड करून या बंडखोरांची फौज केली, त्या बंडखोरांच्या गटामध्ये नवा एकनाथ शिंदे निर्माण होऊ शकतो आजच्या या विस्तारानंतर? हे असं आत्ताच बोलणं काही बरोबर नाहीये, कारण आता कुठे त्यांचा शपथविधी होतो आहे. फक्त प्रश्न एवढाच आहे की खूप तडजोड करावी लागलेली आहे ह्या लोकांना. उदाहरणार्थ आता आपण पाहिलं चित्रा वाघची प्रतिक्रिया, त्या संजय राठोड यांना मंत्रिपद दिलेलं आहे. तर संजय राठोड यांचं प्रकरण एवढं गाजलेलं होतं त्यावेळेला आणि भाजपच्याच लोकांनी इतकं म्हणजे अक्षरशः त्यांना एवढं बदनाम केलेलं होतं. जे खरं आहे नाही हा मुद्दा न्यायालयामध्ये अजूनही आहे आणि त्या चित्रा वाघ म्हणालेल्याच आहेत की आम्ही
हे शेवटपर्यंत आम्ही लढणार म्हणून ह्या प्रकरणामध्ये. तर पण प्रश्न असा आहे की ह्या आत्महत्येचा ज्यांच्यावरती आरोप आहे की ज्यांच्यामुळे आत्महत्या झालेली आहे पूजा चव्हाणची, हे प्रकरण महाराष्ट्रात इतकं गाजलेलं आहे. हे एवढं मोठं प्रकरण गाजलेलं असताना मग केवळ भाजपने त्यांना केवळ मतांचं गणित करूनच घेतलेलं आहे असं म्हणावं लागेल. आणि आत्ताच्या ज्या ज्या नेमणुका त्यांनी केलेल्या आहेत, जे जे मंत्रिपदं दिलेली आहेत, ती त्या त्या भागातले त्यांची ताकद मंत्रिपदाची म्हणजे लोकांची मतदारांची ताकद बघूनच त्यांना केलेलं आहे. आपण जर पाहिलं की ह्या अब्दुल सत्तार त्यांचं प्रकरण मध्येच आलं. आता त्यांनी सांगितलंय की त्यांचं राजकीय कारण आहे त्यामागे, जे काही असेल, पण हे मंत्रिमंडळ काही तितकं फेवरेबल ह्यांच्यासाठी होईल असं मला वाटत नाही. कारण सततची नाराजी राहील, सततची नाराजी आणि मुख्यमंत्र्यांना त्या लोकांना आपल्या सोबत ठेवण्यासाठी अनेक तडजोडी कराव्या लागतील. त्याच्यामध्ये ह्या सरकारची इमेजचा प्रश्न येणार आहे. कारण ह्या जर का तुम्ही पूजा चव्हाणच्या प्रकरणामध्ये विरोध केलात आणि आता पुन्हा त्याच व्यक्तीला जर का तुम्ही मंत्री केलं तर साहजिकच ह्याचं पक्षाकडेच बोट दाखवलं जाईल की मग. पण आता सध्या भाजपचं असं झालेलं आहे, बाय हुक और क्रूक म्हणतात ना, काय वाटेल ते झालं तरी सुद्धा आपल्याला सत्ता आपली महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता आणायची आहे आणि त्याच्यासाठी त्यांची वाटेल ती ऍडजस्टमेंट करण्याची तयारी आहे. हे खरं म्हणजे राजकारण कुठल्या दिशेने चाललेलं आहे हे खरोखर म्हणजे आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे. नक्कीच. एकूणच या सगळ्या सत्तांतरावर आणि या सत्तांतराच्या नाट्याचे पुढचे कसे एपिसोड येतात यावर आपली नजर असणारच आहे. तुर्तास धन्यवाद राही मॅडम या सगळ्या संवादाबद्दल.